तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर जी-डी-एस पोस्ट ऑफिस भरती 2026चा निकाल हा आता जाहीर झालेला आहे. तर यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता व सर्व निकाल हा देखील तुमच्या मोबाईलवरच पाहू शकता. तर तो निकाल कसा पाहायचा याविषयीची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर निकाल पाहण्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचं आहे. आल्याच्यानंतर सर्च बॉक्समध्ये इंडियन पोस्ट हे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे तुम्हाला हे ऑप्शन पाहायला मिळत आहे. जी-डी-एस ऑनलाईन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण डायरेक्टली हा जो निकाल आहे या निकालाच्या पेजवरती येऊ. येथे तुम्ही पाहू शकता ग्रामीण डाकसेवक म्हणजेच जी-डी-एस ऑनलाईन शेड्यूल 1 जानेवारी 2026 यावरती देण्यात आलेला आहे. तर यावरती तुम्ही पाहू शकता येथे या कॉर्नरवरती हा हा जो कॉर्नर आहे 1 जानेवारी 2026 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्कल वाईज जो रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये सर्व सर्कल्सची नावे यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामधून आपल्याला आपलं जे सर्कल असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता डायरेक्टली जो काही निकाल आहे त्याची जी PDF आहे ती आपल्यासमोर अशा काही प्रकारे पाहायला मिळेल. आणि या PDF मध्ये तुम्ही तुमचं नाव हे पाहू शकता की तुमचा देखील रिझल्ट लागलेला आहे की नाही. या PDF मध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं ऑफिस असेल, पोस्ट ID असेल, पोस्ट नेम असेल, पोस्ट कम्युनिटी असेल, रेंज नंबर असेल व त्यानंतर तुमचा लागलेला कट ऑफ जे मार्क आहे त्याची देखील माहिती येथे असेल. आणि ही PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या 3 डॉट वरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक करा. केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमची PDF ही अशा काही प्रकारे डाउनलोड होऊन तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होणार आहे. आणि यामधून तुम्ही डायरेक्टली तुमचं नाव जे आहे ते इथून सर्च देखील करू शकता. तर ही होती या संबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.